हॅलो नमस्कार, मी प्रणाली तर स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जातोय केळवा रोड येथील बादल पाणी रिसॉर्टला. तर इकडे जाण्यासाठी फर्स्ट तर आपल्याला विरारला यावं लागेल, विरार लोकल पकडून. त्यानंतर मग आपल्याला इकडनं डहाणू लोकल पकडून केळवा रोड स्टेशनला उतरायचं आहे आणि तिकडनं उतरलं ना की त्या ईस्ट साईडला आपल्याला तिकडे टॅक्सीज लागलेल्या असतात. सो त्यांना सांगायचं बादल पाणी रिसॉर्ट, सो आपल्याला ते सोडतात. 30 रुपीज शेअरिंग आहे. सो आता आम्ही इथे पोहोचलो आहे. आपल्याला इकडनं वॉकिंग जायचं आहे. आतमध्ये गेल्यावर त्यांनी त्यांचे पोस्टर्स लावलेले आहेत बादल पाणी रिसॉर्टचे. सो आता आपण तिकडे जातो. हे बघा, इकडे असे त्यांनी पोस्टर्स आणि ॲरो दिलेले आहेत. सो आपल्याला इझी पडेल, कारण ते अजून त्यांचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अजून प्रॉपर पूर्ण झालेलं नाही आहे. पण रिसॉर्ट खूप जास्त सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. गाईज, आज आपण केळवा बीच इथे आलो आहे. बादल पाणी रिसॉर्ट आम्ही काल अर्जंटमध्येच बुक केलेलं. सो बघूया की आतमध्ये कसं आहे आणि किती ॲक्टिव्हिटीज आहे. लेट्स गो. हे त्यांचं मेन गेट आहे, पण तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे थोडं इकडे आपल्याला मेसी दिसतंय. पण आतमध्ये तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूप जास्त ग्रीनरी आणि खूप जास्त सुंदर आहे. गाईज, इथे हे कॉटेजेस आहेत आणि हे जे आहेत ते हट आहेत. सो आमचं बुकिंग याच्यामध्ये आहे. आम्ही 2 हे बुक केलेले आहेत इकडे. आणि इथे बघा, आणि छान ग्रीनरी वाटतंय सगळं. मस्त इकडे नारळाची सुद्धा झाडं आहेत आणि छान आहे. हीच आता फ्रेश वगैरे होऊन आता मी जेवायला चालली आहे आणि नॉनव्हेज सांगितलं आहे जेवायला. टेस्टी जेवण. बघूयात आता काय काय भेटतं आहे. इकडचं व्ह्यू बघा गाईज, खूप जास्त सुंदर व्ह्यू आहे इकडचा. आणि आता मी जाते लंचला. सो हे बघा, हे आमचं लंच आहे. खूप जास्त टेस्टी आणि खूप जास्त सुंदर होतं. आणि त्याशिवाय इकडे आपल्याला अनलिमिटेड फूड भेटतं आहे. सो नक्कीच तुम्ही विजिट करा या रिसॉर्टला. आणि बघा, इथे त्यांनी गेम्स अरेंज केलेले आहेत. आपल्याला जे खेळायचं ते आपण इथे खेळू शकतो. आणि समोर गार्डनसुद्धा खूप मोठं आहे, तिकडे बॅडमिंटन वगैरे सगळं खेळू शकतो आपण. आणि हे जे आपल्याला दिसतं आहे ना, तिकडे लाईव्ह म्युझिक वगैरे ते सगळं अरेंज करतात. ते आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर मी बॅडमिंटनसाठी रेडी झाली. बॅडमिंटन खेळायचे, तोपर्यंत मी झोका खेळते. खूप छान रिसॉर्ट आहे, नक्की विजिट करा. हे सगळं डिटेल्स आणि सगळं याच्यामध्ये टाकणार आहे. आणि पूर्ण ग्रीनरी आहे इकडे. आता 4:30 वाजलेले आहेत आणि मी रिसॉर्टमधनं जाते बीचला, केळवा बीचला. सो आपण तिकडे जाऊन बघूया. आणि मला सनसेट एन्जॉय करायचं आहे इकडनं. तर ते बोलले की फक्त 5 मिनिट्स वॉकिंगवर आहे रिसॉर्ट, बीच. सो जाते आता मी. इकडनं राईट साईडला जायचं आहे आपल्याला. गाईज, हे बघा, इकडनं आता आम्ही बाहेर पडलो आहे आणि हा जो समोर रस्ता दिसतोय इकडनं आपल्याला जायचं आहे राईट साईडला. राईट साईडला फक्त 5 मिनिट्स वॉकिंगवर बीच आहे. सो आता मी चालत जाते बीचला. तुम्ही पण या आमच्यासोबत. मला इकडे छान फुलं दिसत आहेत. येऊ नकोस, मला भीती वाटते. मला ट्रेनमध्ये हा क्लिप भेटलाय, छान वाटतंय ना या ड्रेसवर. तुम्हाला सुग्रणीचं घरटं बघायचं आहे का? हे बघा,
इथे आपल्याला 5 रुपीज फी आहे आतमध्ये जाण्यासाठी. तिकीट आहे 5 रुपीजचं. तर आम्ही आतमध्ये जातो. इथे एक छोटं मार्केट आहे. पाणी घेतलंय गाईज मी पिण्यासाठी आणि मला फोटो काढायचे. सेटला थोडा उशीर आहे, सो आता मी इकडे जाते झाडांमध्ये फोटो काढण्यासाठी. आणि खूप सुंदर आहे इकडे, दाखवते मी तुम्हाला. बघा इकडनं बघा कसलं ऑसम दिसतंय गाईज. इट्स व्हेरी ऑसम ना. गाईज सनसेट बघा, पण खूप गर्दी आहे इकडे. चल ना बसूया फक्त. त्याचा एक फोटो काढ ना उंटाचा, मस्त वाटतंय बघ. काय करताय हे गाईस? मी उंटावर बसलीये. हालत खराब होती. तबडक तबडक उंटोबा, उंटावर बसले लाडोबा, लाडवाचे लाड करताय कोण? आजी असं. खूप जास्त पीसफुल व्ह्यू होता इकडचा. त्या साईडला खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे मी थोडं आउटसाईडला आली आहे. आउटसाईडला म्हणजे प्रॉपर आउटसाईडला नाही, पण थोडं साईडला आली आहे. मस्त व्ह्यू आहे आणि खूप जास्त सुंदर वाटतं इकडचं वातावरण. गाईज इथे त्यांनी आपल्याला लाईव्ह म्युझिकसाठी इथे सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे. आणि इकडचं व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप जास्त सुंदर वाटतं आणि पीसफुल आहे. आणि इवन इथे 31st सुद्धा बुकिंग्स असणार आहेत. त्याच्यामध्ये DJ नाईट, लाईव्ह म्युझिक, टेंट्स वगैरे सुद्धा ते अवेलेबल करून देणार आहेत ॲज पर बुकिंग. सो तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, दिलेल्या नंबरवर, जो मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि त्यांना डिटेल्स विचारून घेऊ शकता. गाईज इथे तुम्हाला लाईव्ह म्युझिक बघता बघता जर तुम्हाला कसली खाण्याची क्रेविंग वगैरे झाली तर आणि त्यांच्याकडे ते अवेलेबल असेल तर ते आपल्याला इकडे बनवून सुद्धा देऊ शकतात. सो तुम्ही ऑर्डर करू शकता फ्रेंच फ्राईज, मॅगी वगैरे असं खूप साऱ्या गोष्टी. आणि आम्ही इथेच बसून डिनरसुद्धा केला. मस्त सुरमई फ्राय करून दिलेली त्यांनी आणि खूप जास्त टेस्टी होती ती आणि अनलिमिटेडसुद्धा होती. सो तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही तिथे खाऊ शकता. गाईज रात्री लाईव्ह म्युझिक ऐकल्यानंतर डिनर केल्यानंतर मी झोपायला गेली मस्तपैकी. आणि सकाळी उठल्यानंतर असा काहीसा सुंदर असा व्ह्यू होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट होता. खूपच जास्त सुंदर वाटते. नक्कीच विजिट करा या रिसॉर्टला, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. अशा प्रकारे आमची मॉर्निंग झालेली आहे आणि इकडचं व्ह्यू तुम्ही बघू शकता. मी झोक्यात बसली. गुड मॉर्निंग गाईज. खरंच झोपेतून उठूनच आली आहे. गाईज हा स्विमिंग पूल बघा, खूप जास्त
मस्त मोठा आहे आणि पाणी खूप थंड आहे यातलं. आणि वर बघा सगळं ग्रीनरी आहे. कसला ऑसम दिसतंय ना. आणि पक्ष्यांचा आवाज ऐका, पक्ष्यांचा. आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. आपण बघूया ब्रेकफास्टमध्ये काय आहे. मिसळ पाव, आय थिंक पोहे, मिसळ. सकाळी सकाळी इतकी भूक लागलेली तर मी इतकं सगळं एकटीला खाण्यासाठी घेतलंय. आणि समोर हे बघा आमचे फ्रेंड्स खेळत आहेत, बॅडमिंटन खेळत आहेत सकाळी सकाळी फ्रेश होऊन. गाईज हे लोक सुपारीच्या झाडावर चढून सुपारी काढतायत. आणि हे बघा कसलं टॅलेंट आहे त्यांच्यात. एवढ्या छोट्या झाडावर फटाफट फटाफट चढले ते आणि सुपारी काढतायत. टॅक्सी बघ कशी भेटली आम्हाला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज 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 सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं. आणि येत्या 31ला तर तुम्ही नक्कीच बुकिंग करू शकता. इकडे ते आपल्याला सगळं अवेलेबल करून देणार आहेत. थँक्यू सो मच.